तत्वानी वागणारा, सगळ्यांना न्याय देणारा असं म्हणतात ना तुला, तशी ओळख आहे ना तुझी. मग तुझ्या मुलाच्या बाबतीत ही तत्व जातात कुठे रे? हा न्याय जातो कुठे तुझा? आज पहिल्यांदा दीप तुझ्यासमोर निर्दोष सिद्ध झाला. एक प्रेमाचा शब्द नाही करे बोलू शकलास तू का दादा? इतका कसला राग आहे रे तुला दीपचा? बाबा, एक तुमची सही हवी होती. एक बाबा, 6:30 वाजलेत. घरी नाही का निघायचं? नाही म्हणजे तुम्ही रोज या वेळेला निघताना म्हणून विचारलं. नाही, मला आज जरा उशीर होईल. तू निघ पुढे. आणि हो, सुलूला सांग रात्री मी जेवायला नाहीये. बरं. आणि हो थांब, हां, तिने जर विचारलंच माझ्या जेवणाबद्दल, स्पष्ट सांग मी रागावलं तिच्यावर आणि तिच्या हातचं जेवणार नाहीये म्हणून. ठीक आहे, येतो. पुढच्या 4 तासात त्या पुरुषोत्तम गायकवाडचा माल आहे ना, मुंबईच्या बदली धुळ्याला कसा पोहोचवतो ते बघाच तुम्ही. काका सांगा ना, तुम्ही त्याला माफ कराल ना? त्याची शिक्षा मागे घ्याल ना? हो, राग नाही, अनुभव आहे. त्याच्या हातून चुका नाही, गुन्हे घडलेच मोठे मोठे. जीव घेतलाय त्याने लोकांचा आणि हे मी कधीच विसरू शकत नाही. पण आजच्या घटनेत तो पूर्णपणे निर्दोष आहे. लांडगा एकदा चांगला वागला म्हणजे तो लांडगाच नाही असं होत नाही ग सुलू. दादा, त्याच्या चांगुलपणामागे सुद्धा लबाडी लपलेली असते. सोडून गेलीस तू मला? तू सोडून गेलीस आणि बाबांनी मला वाऱ्यावर सोडलं. देवाने माझ्या नशिबात तुझं प्रेम तर लिहिलंच नव्हतं. बाबांचंही प्रेम मिळणार नाही का मला कधी? एवढा वाईट आहे का कमी? एवढं वाईट आहे कमी? मी दारू पिताना बघितलं तर बाबांना जाऊन सांगेल. वॉटर काय मीटर? काय करू? हा, रेडी मिक्स करतो. मी जरा गडबडीत आहे. काही काम होतं का? काय रे, काय प्रॉब्लेम आहे तुझा? नेहमी बघावं तेव्हा असा मूड खराब करून घराबाहेर बसायची सवयच आहे तुला. काय प्रॉब्लेम आहे? माझं घर आहे ना, मी कुठेही बसेन. नाही, तू कुठेही बस, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी कुठे अडवलं तुला? नाहीच अडवू शकत तुम्हाला. मला अडवायचं पण नाहीये तुला. मी तुला एक साधा प्रश्न विचारला. ठीक आहे, नाहीये माझ्याकडे तुझ्या या प्रश्नाचं उत्तर. तू जा इथं. तू का आलीस? जे काही करायला आलीस तू ते जा. तुला कोळी माहितीये? कोळी? कोण कोळी? अरे कोळी, स्पायडर जो जाळं विणतो, माहितीये का? आता काय मी त्याला जाळ्या विणण्यासाठी मदत करू? का चिडतो? मी काय म्हणते ते ऐकून तर घे. माझं म्हणणं आहे, कोळी आहे ना कोळी, तो त्याचं जाळं विणताना ना त्याला 1000 प्रॉब्लेम्स येतात.
म्हणजे कधी कधी ते जाळं तुटतं, आपल्यासारखी माणसं कधी कधी ते तोडतात किंवा वाऱ्याने ते फाटतं सुद्धा. खूप काही होतं त्याच्या जाळ्याबरोबर. पण या सगळ्यामध्ये तो कोळी डिस्टर्ब होतो का? तर नाही. 1000 वेळा जाळं तुटून पण परत तो तितक्याच तळमळीने, तितक्याच आत्मविश्वासाने जाळ विणतो. 1000 वेळा केलेल्या प्रयत्नांना दोष नाही देत बसत. मीटर, मी काय लहान आहे का? तू का मला या गोष्टी सांगतेस? तू लहानच आहेस म्हणून तुला कळत नाहीये की कोळी त्याच्या 1000 प्रयत्नांनी मग यशस्वी होतो आणि मग त्याला हवं असतं तसंच जाळं त्याला मिळतं. म्हणजे काय, आपण पण तितक्याच तळमळीने, तितक्याच आत्मविश्वासाने जर मेहनत केली ना तर आपल्या वाटणीचं सुख पण देवाला द्यावंच लागणार. पटतंय का? दीप, अरे ज्योती आलेली नाही अजून, जरा फोन करून बघ कुठपर्यंत आली आहे. अरे देवा, बघ ह्या कोळ्याच्या जाळ्यात मी अडकले ना, मला आत्यांना भेटता पण नाही आलं. अरे पण आत्याने तुला का बोलवलं? त्यासाठी ना काम केलं पाहिजे आणि खूप विचार पण केला पाहिजे. तू विचार कर आणि कामही कर. जाते मी. आलीस तू? हो. मी आता दीपला सांगणारच होती तुला फोन करायला. ये प्रीती, पाणी दे का जरा ज्योतीला. नाही नाही, पाणी नको, मी घेतच आले नाही काय. हा, रिक्षा चालवताना तुला लागत असेल ना बाटली. हो. बरोबर आहे. स्वराज, विराज, ज्योती, मला खूप बरं वाटलं मी फोन केला आणि लगेचच तू आलीस. थँक्यू. बसा. अरे तू भी काय आहेस, तू बस की. अहो असं कसं आल्या आल्या बस, मला काही काम असेल तर सांगा, ते मी करीन. अगं असं कसं? पाहुणी आहेस तू आमच्या घरची, काही काम वगैरे करायची गरज नाही. आम्ही आहोत ना, आम्ही करू. तू आरामात बस. हो, बस ग ज्योती, बस. सुभद्राताई, इथे नेहमी मी बसते ना, माझी जागा आहे ती. तुमची? हो. हो 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 हो. उठा. बसा. प्रीती, ताट तयार करूया. ये. ज्योती, अगं उभी का, बस ना. हो, बसते. या सुलोचनाचा ना काटाच काढायला हवा. त्या खुर्चीला काय सोनं लागलंय म्हणजे माझी जागा आहे ही. दादा, बाबा कुठे? अरे बाबांना दुकानातून यायला उशीर होणार आहे आणि जेवायला थांबू नका असा त्यांनी निरोप पाठवलाय. हे नेहमीच आहे त्याचं. चिडला की दुकानामध्येच थांबून राहतो, घरीच येत नाही लवकर. नाही पण ह्यावेळेला मीही मनधरणी करायला जाणार नाहीये त्याची. कळू दे त्याला, मी पण रागवले ते. आत्या आत्या, शांत शांत. बाकी ज्योती कशी आहेस? मी मस्त.